press the bell icon on the YouTube app and never miss another update. मी यानंतर बोलवणार आहे ज्ञानेश्वर दुर्गुडे या विद्यार्थ्याला. ज्ञानेश्वर दुर्गुडेंनी MSc ॲग्रिकल्चर राहुरीमधून केलं आहे. आईवडील शेती करतात. मंडल कृषी अधिकारी वर्ग 2 म्हणून त्याची आत्ता निवड झाली आहे. चाणक्य मंडल परिवारचं अभ्यास साहित्य फक्त वाचून त्यांनी हा अभ्यास केला आहे. त्याचे आईवडील शेती करतात, मला वाटतं मी मगाशी सांगितलं. ज्ञानेश्वर दुर्गुडे ऋषिकेश मुडकच्या हस्ते अभिनंदन स्वीकारे. सर्वांना शुभ संध्या. सर, मी पण 2 मिनटं जास्तच घेईल, कारण मी काय तुमच्याकडे कधी आलेलो नव्हतो. प्रत्यक्ष तुमचा आणि माझा कधी संबंधही आलेला नाही. परंतु जसं मगाशी विकास सरांनी सांगितलं की चाणक्य मंडलचं एक मासिक आहे, ते फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतरही फिरतं आणि ते आपल्यापर्यंत मिळतं. सर, मी प्रत्यक्षपणे आपल्या कुठल्याही कोर्समध्ये सहभागी नाही झालेलो, परंतु जे काही प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू ह्या प्रत्येक टप्प्यावरती सर आपलं जे काही ऑनलाईन मटेरियल आहे, तर कदाचित मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक हॉलमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यापेक्षा आपलं जे काही ऑनलाईन मटेरियल आहे त्याचं जास्त रीडिंग करणारा मी एकमेव कॅन्डिडेट असेल. सर, माझी परिस्थिती एकदम बेताची. माझे आईवडील शेती करतात. अजूनही त्यांना मी अधिकारी झालो आहे हे जर सांगितलं तर त्यांना दुसऱ्याला विचारावं लागतं की आपलं पोरगं काय झालं आहे. इथं येण्याचं प्रयोजन माझ्यासारखा सर्वसामान्य विद्यार्थी फक्त चाणक्य मंडल या परिवाराचं जे काही ऑनलाईन साहित्य आहे ते वापरून अधिकारी होऊ शकतो. तर इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी प्रशासनात अधिकारी बनून जाऊ शकतो एवढं सांगण्यासाठी, आणि ज्या विद्यार्थ्यापर्यंत आपला क्लास पोचलेला नाही त्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. या ठिकाणी मी मुद्दामून माझा एक भाऊ आलेला आहे, त्याची इच्छा होती की त्याला भेटायचं होतं सर आपल्याला. मी तुम्हाला सर त्याची भेट घालून देईल. त्याला मी ह्यासाठी आणलेला आहे की सर तो आपला क्लास जो आहे तर तो पुढील महिन्यापासून जॉईन करणार आहे. जे मला भेटलं नाही ते त्याला भेटावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी इथं आलो होतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर चाणक्य मंडल परिवाराचा मी आभार तर मानणार नाही, कारण मला कायम तुमच्या ऋणात राहायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सर.